गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 5:51. आपण चाललोय CNG फिल करायला. काल आपला वीक ऑफ होता, सॅटरडे. आज सुट्टीचा दिवस आहे, तरी बघूया. IT वाल्यांना सुट्टी असते तरी पण आपलं काम किती होते आपण बघू. जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू आपण. 2 गाड्या CNG आहे. शुक्रवारी आपली गाडी 172 किलोमीटर चालली होती, सो 2 गाड्या CNG आहे. तर पकडून चला की 220-230 किलोमीटर जाते गाडी. 220 विथ AC. तर आता आपण CNG फिल करायला चाललोय. CNG फिल केल्यानंतर किंवा फर्स्ट राईड पडल्यानंतर मी अपडेट करतो. उबेरकडनं आपली सुरुवात झाली आहे. आपल्याला भेटल्या होत्या 1-2 राईड आल्या होत्या, पण आपल्याला एक्सेप्ट झाल्या नाही. तर ही एक एक्सेप्ट झाली खराडीची. 291 फेर दाखवलाय आपल्याला आणि 2.1 किलोमीटरचा पिकअप आहे. तर बघूया राईडला किती वेळ लागते. फर्स्ट राईड आहे आपली उबेरकडनं. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की फेर किती भेटला किंवा किती वेळ लागला आपल्याला, कोणत्या रूटने जातोय वगैरे करतो अपडेट. निघालो होतो आपण रोडला, पण रायडरने कॅन्सल केली राईड. तर ठीक आहे, साईडला थांबलो लगेचच आणि वेट करतोय नेक्स्ट राईडसाठी. ती राईड जी आली त्याची कॅन्सल झालेली आपल्याला परत आली आणि आपण पटकन एक्सेप्ट करून कस्टमरच्या लोकेशनला गेलो. ते 385 कस्टमरचं बिल झालंय. आपल्याला 281 रुपये दिलेत उबेरनी आणि टाइम झालाय 5:57. गाडी चालली 30 किलोमीटर टोटल. तर आता इथनं ओला आणि रॅपिडो चालू केले. आता इथनं परत बहुतेक मला मेन चौकातच जावं लागेल रोडला, कारण इकडं आतमध्ये राईड संडे असल्यामुळं बघूया. आजचं काय संडे जरा थोडंसं जी लोक कुठंतरी बाहेर फिरायला किंवा कुठं असं जातात ते ऑफिस वगैरे वाले तर नाहीच, हरकत नाही. आपण कामाला निघलोय, सो कॅन वेट फॉर अ नेक्स्ट राईड. आपण आलोय स्टेशनला. खराडीवरून येत होतो आपण स्टेशनला, पण आपल्याला रॅपिडोकडनं एक राईड भेटली 144 रुपयाची. तर मोकळे येण्यापेक्षा काय हरकत आहे, आपण स्टेशनला मग ती घेतली त्यांना. त्याच्यानंतर मग उबेरची राईड पडत होती, पण ठीक आहे आपल्याला स्टेशनला जायचं होतं. तर आपण आलोय स्टेशनला, सोडले. आता इथं उबेरला दिसते 11 ते 12 गाड्या काहीतरी आहेत. 12 का 16 गाड्या काहीतरी आहेत. तर आपण तोपर्यंत आपण एक 5-10 मिनिटांमध्ये फ्रेश होऊ आणि परत येऊन इथं उभं राहू साईडला कुठेतरी, आणि म्हणजे आपल्याला राईड पडेल. तर म्हणजे आपलं बरोबर झाले 144 आणि 281, 44, 45, 8, 12, 320, 420. हा ठीक आहे, 420 आपलं अर्निंग झाले आणि गाडी चालली 44 किलोमीटर. वेळ झालाय 7:27. तर ठीक आहे, रेशो वाईज तर व्यवस्थित आहे. आता फक्त असंच कंटिन्यू राहावं. आता इथनं राईड आपल्याला व्यवस्थित एखादी राईड पडली तर मग बघूया आपण कुठे जातोय, करतो अपडेट. मुंबई बँगलोर हायवेला आपण इथं अंडरपास पासून आलो होतो लगे 500 मीटरवर. तर कस्टमरला सोडलंय. कस्टमरचं बिल झालंय 270 रुपये रॅपिडो. तर रॅपिडोचे 2 राईड झाले तर आपल्या 424 रुपयाच्या आणि 281 रुपयाचं उबेर. तर 700 रुपये झाले. गाडी चालली 65 किलोमीटर. टाइम झालाय 8:30. रॅपिडो कसं सगळं आपल्यालाच भेटतं, त्यांचं कमिशन वगैरे नाही. आता मागाशी खराडीला जी आणली ती 385चं 281 मला दिले. म्हणजे 104 रुपये उबेरवाल्यांनी घेतली. तर 25-26%, 30% ते लोक आपल्याकडनं कमिशन घेतात. ते कुठं ना कुठं स्टॉप झाला पाहिजे, पण ठीक आहे, जोपर्यंत आता होत नाही तोपर्यंत तर काम तर करणे. जेवढं आपल्याच्याने करता येते तेवढं आपण करूया. बघूया आता इथनं राईड आपल्याला कोण देते. आपण इथं वाकडच्या साईडला आतमध्ये चाललोय आता परत. तर बघूया आता इथनं आपल्याला राईड कुठं देते, कारण हायवेला गेले तर परत ते राईड नाही भेटत तिकडं. सो आतमध्ये इकडनं राईड भेटून जाईल. ठीक आहे, राईड भेटल्यानंतर बघूया कुठं जातोय, करतो अपडेट. ओलाकडनं भेटली राईड आपल्याला महागारपट्टा. 330 रुपये काहीतरी फेअर दाखवलाय. तर आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला. कॉल पण झालाय, येतो बोलले. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. कस्टमरला सोडला आपण महागारपट्टा सिटीच्या अलीकडेच आहे थोडंसं. ते सोडलंय. बिल झालं 338. ऑनलाईन बिल होतं आपलं, जे मायनस होतं बहुतेक बिल त्यातनं ती कट होईल. इथनं आता आपण बघूया कसं कुठं बाहेर जायचंय. मेन गेट पुढे ओलाकडनं राईड भेटली होती आपल्याला. जवळपास 1.5 तास लागला आपल्याला आणि आता आपण बाहेर पडतोय इथनं.
ठीक आहे, रेल्वे स्टेशनच्या साईडला बघू किती वेळ लागतो. इथनं जर जास्त वेळ लागला तर आपण वानवडीच्या साईडने जाऊया. आणि मस्त गेले सकाळ सकाळी इथं फॉग टाईप, कमी पाण्यामध्ये चांगलं. ठीक आहे, संडे म्हणल्यावर काही जास्त रश नाहीये. इथनं बाहेर पडतो आणि बघतो कुठं जातोय ते. ओलाकडनं एक राईड त्याची 338, उबेरकडनं एक राईड 281, रॅपिडोकडनं 2 राईड 424, टोटल झालेत 1043 रुपये. आणि वेळ झालाय 9:29 झालेले आहेत आणि गाडी 92 किलोमीटर चालली. आता इथनं स्टेशनच्या साईडचं रूट आहे, तर बघूया आता इथनं आपल्याला राईड कुठं भेटते. ठीक आहे, मग आता इथनं ब्रिजवरनं हडपसरला जायचं का? ठीक आहे, जाऊया आपण, बघूया आता इथनं, कारण इथनं राईड भेटणं तर मुश्किल आहे. स्टेशन किंवा मग असंच रोडला वगैरे कुठं एखादी राईड भेटून जाऊ शकते. तर बघू कुठं जातोय आपण. हायवेला आलोय हडपसरच्या, तर इथनं राईट मारलं का आपला बानवडी वगैरे त्या साईडचा आर्मीच्या एरिया तिकडनं भेटून जाते राईड. इकडनं मोडवा वगैरे त्या साईडला पण राईड भेटतात. आणि इकडं लेफ्ट साईडला जर गेलं तर लोणी काळभोर वगैरे तो एरिया आहे. तर बघू आपण कुठं जातोय, करतो. हा बानवडीचा रोड आहे, म्हणजे बघा आता तुम्ही लेफ्ट साईडला बघा छत्री लागली आहे. अशी लोक इथं इडली वगैरे उडीद वडा विकतात. बऱ्याच दिवसापासून मी चेक करायचो की आहे म्हणून इथं. सो आज वेळ भेटला, निवांत इडली आणि मेदू वडा खाल्लाय आपण, नाश्ता केलाय गरम गरम. ही जी आहे ती लोक प्रॉपर साऊथची लोक आहेत. तर ठीक आहे, नाश्ता केलाय. एक 10-15 मिनिटं गेले आपले, 9:50 झाले. 97 किलोमीटर गाडी झाली. आता इथनं जवळपास स्टेशन 3-4 किलोमीटर स्टेशन आहे. तर आता इथं तर राईड काय भेटणार नाही, कारण आर्मीचं एरिया आहे टोटल. एक तर स्टेशनला, नाही तर मग परत हडपसरला. सो आपण चाललोय परत स्टेशनच्या साईडला, कारण स्टेशन पासूनच राईड भेटू शकते आज, कारण इकडे तिकडे तास सुट्टे आहेत. माझा एक्सपिरियन्स असा आहे की संडेच्या दिवशी स्टेशन बेस्ट राहतं, कारण आजूबाजू तिकडनं पडून जातात, संगमवाडी म्हणा किंवा हॉस्पिटल. तर बघूया आता आपण इथनं स्टेशनला जातोय. तिन्ही ॲप काम करतात सध्या. रॅपिडो पण दिसतंय, ओला दिसतंय, उबेर दिसतंय, पण थोडंसं स्लो आहे. पण ठीक आहे, हरकत नाही, काम तर आहे. बघूया आता आपण. आणि आता हप्ते वगैरे असतात माझे, तर तुम्ही शेअर मार्केटची अमाऊंट पण घेतलेली काढून. तर आता सोमवारपासून आता परत फुल टाइम कॅब. त्यासाठीच मी कॅबच्या ह्याच्यात पडलो होतो की माझं एकदा लोन हे क्लिअर करून नंतर मी फुल टाइम शेअर मार्केट करणार. तर बघूया आता याला आणखी किती महिने लागतात आपल्याला इथनं बाहेर पडण्यासाठी. तर बघू आता राईड कोण देते आपल्याला. स्टेशनच्या साईडला इथनं मी निघतो. स्टेशनपासून जी राईड भेटली होती बालेवाडीची ती आपण पूर्ण केली. आणि तिथं भरपूर राईड होत्या, म्हणजे असं आपल्याला ऑप्शन होते चॉईस करायसाठी की कोणती राईड कोणत्या एरियाला जायचे. रॅपिडोची पडत होती, ओलाची पडत होती, उबेरचे पडत होते. उबेरचे सर्वात जास्त राईड पडत होतं तिथं. तर रॅपिडोची 1-2 आल्या, पण 100, 100, 150, असं पडलं. ओलाची 1-2 पडल्या. आणि उबेरची एक खराडीची दिसत होती मला 329, ती एक्सेप्ट करायला गेलो तेवढ्यात ती दुसऱ्या कोणतरी घेतली. नंतर मी तो स्पॉट सोडला आणि थोडंसं पुढे सरकलो, तर परत उबेरचेच पडत होते. नंतर ओलाची एक पडली, 350 रुपये दाखवलं मला खराडीची. मी एक्सेप्ट केली आणि कस्टमरला पिक केलं. 2 किलोमीटरचा काहीतरी पिकअप होता. तर पिकअप केल्यानंतर आता खराडीला आलोय. टाइम झालाय 11:57. गाडी चालली जवळपास 142 किलोमीटर आणि 4 गाड्या CNG आहे आपल्याकडं. आणि कस्टमरचं बिल झालं तर 424 रुपये. आपल्याला भेटले 349, तर 688 आपलं. तर 688 ओला, 483 उबेर आणि 424 रुपये रॅपिडोचे. तर असे 1596 रुपये, म्हणजे 1600 रुपयाचं काम आपलं झालेलं आहे. तर आता इथनं मेन हायवेला लागतो खराडीच्या आणि बघू कुठं राईड पडती. आणि नंतर मग आपण कुठं जातोय बघूया.
करतो अपडेट. उबेरकडनं आपल्याला गो टू भेटतंय आता भोसरीचं. मी आता सहज बघितलं टाकून भेटतंय का, तर डायरेक्ट मला भोसरीचीच राईड आली, आळंदी रोडची, राधाकृष्ण नगर. तर 2.5 किलोमीटरचं पिकअप आहे आणि 260 रुपये फेअर दाखवले, तर 230 किंवा 240 230 वगैरे आपल्याला भेटत. तर चाललोय कस्टमरचं पिकअप लोकेशनला. भारी झालं म्हणजे व्यवस्थित, आणि गॅस पण 3 काढे CNG राहिला, AC वगैरे सुरू होता, म्हणजे राईड पण व्यवस्थित कम्प्लीट होईल आणि आपल्याला फेअर पण आपलं पण टार्गेट 1800 1850च्या आसपास आपण जाऊ. ठीक आहे, करतो अपडेट. आलोय आपण भोसरीला. कस्टमरचं बिल किती झालं पाहिलं नाही, पण आपल्याला 258 रुपये भेटले. वेटिंग चार्ज पण 3-4 मिनिटाचं भेटलंय. सो आता इथनं चाललोय घरी. इथनं 1-2 किलोमीटरवर माझं घर आहे ब्रिजपासनं. तर 166 किलोमीटर झाले आपलं, आणि बघूया आता इथनं आपण घरी जातोय. आणि बघू आता 166 टोटल आपलं अर्निंग झाले जवळपास 1820 वगैरे, काय 1850 वगैरे काहीतरी झालं असेल, किंवा 1830 झाला असेल. तर ठीक आहे, लवकर टार्गेट पूर्ण झाला आज. 2 गाड्या CNG आहे, 166.9, 1:10 आणि AC चालू होता. AC चालू असल्यामुळे माझ्या हिशोबाने 1 गाडी CNG आपली गेली असेल. ठीक आहे.